संघाच्या बौद्धिकाला अजित पवार यांनी दांडी मारलेली आहे। भाजपासह मित्र पक्षातील आमदारांना रेशीम बागेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेशीम बागेमध्ये पोहोचलेले आहेत। नागपूरमध्ये भाजपसह मित्र पक्षातील आमदारांचं बौद्धिक आहे। संघाचं रेशीम बागेमध्ये बौद्धिक होतंय। यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार तिथे पोहोचले आहेत, मात्र अजित पवार यांची तिथे अनुपस्थिती आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, आपण पाहतोय की संघाचं बौद्धिक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। जवळपास बरेच आमदार, सगळेच आमदार आपण म्हणू शकतो आले आहेत, मात्र अजित पवार यांची उपस्थिती त्या ठिकाणी नाहीये। अगदी बरोबर आहे। खरं तर दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती रेशीम बागेत, नागपुरातील रेशीम बागेत जे आहे ते संघाकडून आमदारांचं बौद्धिक घेतलं जातं आणि या बौद्धिकला कदाचित अजित पवारांचे आमदार किंवा अजित पवार स्वतः जातील अशा चर्चा कालपर्यंत चालल्या होत्या। परंतु अजित पवारांनी या सगळ्या बौद्धिकला जे आहे ते दांडी मारलं चित्र पाहायला मिळतंय। परंतु अजित पवारांचे 1 किंवा 2 आमदार जे आहेत ते या बौद्धिकला गेल्याची जी आहे ती माहिती मिळते। राजू कारेमोरे असतील आणि चिखलीकर असतील, या दोघांनी त्या बौद्धिकमध्ये सहभाग घेतला। परंतु राजू कारेमोरेंनी मी पक्षाकडून नाही तर मी वैयक्तिक आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांसमोर येऊन दिलेली आहे। अजित पवारांकडून अशा प्रकारे आमदारांना कुठलाही निरोप या कार्यशाळेला जाण्याचा नव्हता, त्यामुळे काहीच आमदार आले नसावेत अशा प्रकारची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे कदाचित संघाचा अजूनही मनामध्ये जे आहे ते अजित पवारांच्या भावना असतील किंवा विचारधारा त्यांची वेगळी आहे आणि अनेकदा संघावरती टीका जी आहे ते अजित पवारांनी मागील कित्येक वर्षामध्ये केलेली आहे आणि त्यामुळे कदाचित अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील आमदार जे आहेत ते या संघाच्या बौद्धिकला गेलेले नाही, त्यांनी बौद्धिकला दांडी मारलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। जान्हवी, अगदीच रोहन, आपण पाहतोय मात्र महायुतीमध्ये एकत्र काम करताना एकाच विचारावर पुढे जायचं असतं किंवा ते पुढे चाललेले आहेत, खरं तर हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन। असं असताना अजित पवार यांची अनुपस्थिती कुठेतरी वेगळं वळण देतेय का या सगळ्याला? निश्चितचपणाने, कारण का मागील अनेक दिवसांपासून हा प्रश्न जो आहे तो अजित पवारांना विचारला जात होता। परंतु विकासासाठी आम्ही एकत्र आलो असं सांगितलं जातं। विचारधारा आणि विकास ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी जी आहे ते कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये आणि सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे विचारांसाठी ते बांधील एकीकडे असलेले दाखवत आहेत। कारण का आपण अजित पवार पाहिलं तर 2 हिंदुत्ववादी पक्षांच्या मध्ये एक सेक्युलर असणारे अजित पवार जे आहेत ते बसलेले पाहायला मिळतात आणि इकडे महाविकास आघाडीमध्ये 2 सेक्युलर पक्षांच्या मध्ये एक हिंदुत्ववादी पक्ष शिवसेनासारखा उद्धव ठाकरेंचा बसलेला पाहायला मिळतो। त्यामुळे विचारधारा सोडून कॉमन मिनिमम प्रोग्राम आखून विकासासाठी एकत्र गेल्याचं मागेल देखील त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच नियमावरती, त्याच पावलावरती ते सगळेजण जे चाललेले पाहायला मिळतात आणि त्यामुळेच आजच्या संघाच्या बौद्धिकला अजित पवारांनी दांडी मारलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।